विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 7वी सामान्य विज्ञान, नैसर्गिक साधन संपत्ती, नॅचरल रिसोर्सेस। नैसर्गिक साधन संपत्ती, नॅचरल रिसोर्सेस। तर नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय हे आपण अभ्यासलेले आहे। प्रत्येक सजीवाला ज्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते म्हणजेच हवा, पाणी आणि अन्न लागतं, ते अन्न तयार होण्यासाठी कोण अन्न तयार करतं? वनस्पती। आणि या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी माती, बरोबर, माती लागते म्हणजे जमीन लागते। तर हवा, पाणी, जमीन या मूलभूत गरजा प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी, त्याचं जीवन पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतात। आणि म्हणून पृथ्वीवर असणारी ही माती, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती आणि प्राणी ही नैसर्गिक साधन संपत्ती होय। So the natural resources are the substance that occur naturally. So air, water and land are the important factors for sustaining the living world on the earth, for fulfilling their basic needs, and these are called as natural resources. Therefore, the soil, minerals, air, water, plants and animals are the natural resources. पृथ्वीचं आवरण हे आपण बघितलं की शिलावरण, जलावरण व वातावरण यांनी मिळून बनलेलं आहे। तर पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून हे शिलावरण बनतं आणि हे शिलावरण एकजिन्सी नसून अनेक प्रकारच्या खडकांचे बनलेले आहे। तर हे शिलावरण बघा अशा अनेक प्रकारच्या खडकांचं बनलेलं आहे। द अर्थ क्रस्ट, वेगवेगळ्या प्रकारचे खडक आहेत बघा। इग्निशियस रॉक्स, मेटामॉर्फिक रॉक्स, बेसाल्टिक लेयर, सेडिमेंटरी रॉक, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खडकांचं हे शिलावरण बनलेले आहे। The lithosphere is not homogeneous, but it is made up of many types of rocks. तर या भूकवचातील साधन संपत्तीमध्ये अनेक प्रकारची खनिजे, धातुके, इंधने, खडक, मूलद्रव्ये, पाणी यांचा समावेश होतो आणि त्याच बरोबरीने सजीव म्हणजेच प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांचाही या ठिकाणी समावेश होतो। तर या ठिकाणी चित्रात तुम्हाला दिसतात बघा, एअर, वॉटर, सॉइल, ट्रीज, वाइल्ड लाईफ मीन्स एनिमल्स, कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, मिनरल्स, दीज आर ऑल नॅचरल रिसोर्सेस। तर या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये भूकवचामध्ये आढळणारी विविध प्रकारची खनिज संपदा, तर पर्यावरणातील विविध प्रक्रियांनी ही खनिज तयार झालेली असतात। बघा या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खनिज दिसत आहेत। रॉक म्हणजेच खडक, खडकांमध्ये असणारी ही मिनरल्स आणि त्याच्यापासून तयार
मिनरल्स म्हणजेच खनिज आणि त्यापासून ही मूलद्रव्य वेगळी केली जातात. तर पृथ्वीवरील खडक हे मुख्यत्वे खनिजांचे बनलेले असतात आणि खाणकामाद्वारे म्हणजेच खाणीतून खोदून ही खनिज मानवाला उपलब्ध होऊ शकतात. So minerals are individual crystals of all of the same stuff. वेगवेगळ्या प्रकारचे खडक आहेत आणि या खडकांमध्ये असणारी ही वेगवेगळी खनिज. उदाहरणार्थ बघा ग्रॅनाइट, आपण जो ग्रॅनाइट म्हणतो तो ग्रॅनाइट, त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळी खनिज कोणकोणती आहेत बघा, तर मायका, फेल्सपार, क्वार्ट्ज, ही वेगवेगळी प्रकारची खनिज ही कशामध्ये आहेत, तर या ग्रॅनाइट या खडकात आहेत. तर अशा प्रकारे पृथ्वीवरील हे जे खडक आहेत हे खनिजांचे बनलेले असतात आणि या खनिजांमधून, या खडकांमधून ही खनिज बाजूला काढावी लागतात. सो पृथ्वीवरचे हे खडक हे अशा प्रकारे खनिजांचे बनलेले असतात. तर खाणकामाद्वारे ही खनिजे मानवाला उपलब्ध होतात आणि अशा प्रकारे बऱ्याच प्रकारच्या मायनिंग प्रोसेसेस ज्या आहेत, खाणकामाच्या ज्या विविध प्रकारच्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांमार्फत ही खनिज म्हणजेच हे खडक बाहेर काढले जातात आणि मग त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांच्यापासून ही खनिज वेगळी केली जातात. सो दिस इज द मायनिंग. सो these minerals can be obtained by mining. तर निसर्गामध्ये थोडेच धातू आपल्याला मुक्त स्थितीत आढळून येतात. उदाहरणार्थ सोने, प्लॅटिनम, सिल्वर, कॉपर, बिस्मथ यासारखे थोडेच धातू आपल्याला मुक्त स्थितीत आढळून येतात. बरेचसे धातू हे संयुगाच्या स्वरूपात आढळतात. सो द occurrence of metals in nature in free state only gold, platinum, silver, mercury, bismuth. These metals can occur in free state, but other metals, these are they occur in the form of their compounds. For example, sodium, calcium, potassium, aluminium, lead, copper, all these metals occur in the form of their compounds. तर ज्या खनिजांमध्ये धातूंचं प्रमाण जास्त असते, या ठिकाणी बघा सोनं हा रॉक विथ गोल्ड इन इट, म्हणजे सोन्याचं प्रमाण, सोने या खनिजाचं प्रमाण या खडकामध्ये जास्त आहे. हा आहे आयर्न ओर. दिस इज अ कॉपर ओर. तांब्याचं प्रमाण या खडकामध्ये जास्त आहे. तर धातुके म्हणजेच ओर्स. So a rock is a mixture of minerals and a mineral is any solid compound or ore found naturally in the earth's crust. For example, hematite, that is iron ore, malachite, that is copper ore, bauxite, that is aluminium ore, galena, we get lead. So the ores are rocks containing valuable minerals. ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्यांना धातुके असे म्हणतात. तर हे बघा या ठिकाणी आपल्याला याच्यातून या धातुकामधून लोह हे खनिज मिळू शकतं. मॅलाशाईट मधून तांबे, गॅलेना मधून लेड म्हणजे शिसे, तर क्वार्ट्ज मधून आपल्याला सोनं हे सोनं मिळू शकतं. तर अशा प्रकारे ही जी खनिज आहेत या खनिजांमध्ये आपल्याला धातूचं प्रमाण जास्त प्रमाणात जर मिळत असेल तर त्यांना धातुक असं म्हटलं जातं. तर हेमॅटाइट, मॅलाशाईट, गॅलेना, गोल्ड, बॉक्साइट, दीज आर ऑल ओर्स. तर ही तांब्याची धातुके,
ॲल्युमिनियमची धातुके आपण बघितलं की बॉक्साईट या खनिजापासून आपल्याला ॲल्युमिनियम मिळतं. तर बॉक्साईट हे धातुक आहे. त्यानंतर लोखंडाची धातुके हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट ही लोखंडाची धातुके आहेत. सो दीज आर द ओर्स, आयर्न ओर मिनरल्स. दीज आर ॲल्युमिनियम ओर मिनरल्स. तर अशा प्रकारे आपल्याला या धातुकांपासून धातू मिळविता येतात. तर या धातुकांपासून धातू मिळविण्यासाठी त्यांचे निष्कर्षण म्हणजे एक्स्ट्रॅक्शन व त्यांचं शुद्धीकरण केले जाते. ही आता जी आहेत ही धातुके आहेत. ही धातुकं आपण खाणीतून घेतल्यानंतर त्यांचं पुन्हा निष्कर्षण केलं जातं, त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यातून ज्या काही अशुद्धी आहेत त्या बाजूला केल्या जातात. म्हणजेच ते धातू शुद्ध रूपात त्यांचं प्युरिफिकेशन केलं जातं. धातुकांपासून शुद्ध रूपात धातू मिळविण्यासाठी त्यांच्यावर ज्या काही प्रक्रिया केल्या जातात म्हणजेच धातुकांमधील वाळू व मातीची जी अशुद्धी आहे ती बाजूला करणं, यालाच निष्कर्षण असं म्हणतात. तर ही जी अशुद्धी आहे म्हणजेच काय, तर वाळू किंवा माती या प्रकारची अशुद्धी जी आहे तिला गँज असं म्हणतात. So impurities of sand and soil in an ore are called gangue. आणि ही अशुद्धी वेगवेगळ्या प्रक्रिया करून बाजूला केली जाते, वेगळी केली जाते आणि शुद्ध रूपातील धातू मिळविले जातात. तर दोन प्रकारची खनिजे आहेत, नॉन मेटॅलिक मिनरल्स आणि मेटॅलिक मिनरल्स. नॉन मेटॅलिक मिनरल्स म्हणजेच अधातू खनिज आणि मेटॅलिक मिनरल्स म्हणजेच धातू खनिजे. तर सोने, तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम हे आपल्याला ज्याच्यातून मिळतात ती धातू खनिज होत. आणि लाईमस्टोन, मार्बल, क्ले ही झाली अधातू खनिज. धातू खनिज म्हणजे ज्यात धातू घटक त्यांच्या कच्च्या स्वरूपात असतात आणि अधातू खनिज म्हणजेच उदाहरणार्थ वाळू, चुनखडी, चिकणमाती इत्यादी, आणि यांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनासाठी केला जातो. ही अधातू खनिज वितळवून नवीन उत्पादन तयार करता येत नाही, परंतु धातू खनिज वितळवून नवीन उत्पादन आपण तयार करू शकतो. त्याचप्रमाणे अधातू खनिजामध्ये कोणत्याही प्रकारच्या धातू त्यामध्ये नसतात. त्याचबरोबर त्यांना चमकही नसते. बघा, मार्बल, क्ले, सँड यांना चमक नसते, त्या उलट धातू खनिजांना एक प्रकारची चमक असते. तर ही झाली धातू खनिज आणि अधातू खनिज. आता ही खनिज कशी आपल्याला उपलब्ध होतात, खनिज कशी तयार झाली. ज्या वेळेला भूकवचातील हा मॅग्मा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडला आणि तो जेव्हा थंड झाला त्यावेळेला त्याचे स्फटिकात अशा प्रकारे रूपांतर होतं आणि खनिज निर्मिती होते. When magma cools quickly, minerals with small crystals form. तर भूकवचातील हा मॅग्मा व लॅवारस थंड होऊन ही खनिज तयार झालेली आहेत. काही मिनरल्स जी आहेत ही इव्हापोरेशन या क्रियेने तयार झालेली आहेत, म्हणजे बाष्पीभवनातून तयार झालेली आहेत. बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायूरूप स्फटिक शिल्लक राहिल्याने खनिज निर्मिती होते. हॅलाइट, जिप्सम, कॅल्साइट यासारखी खनिज जी आहेत ही बाष्पीभवनातून तयार होतात. समुद्राच्या पाण्याचे जेव्हा मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते त्यावेळेला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन स्थायूरूप स्फटिक शिल्लक राहिल्याने खनिज तयार झालेली आहेत. डेड सी सॉल्ट, डेड सी मृत समुद्र जो आहे त्या ठिकाणी आपल्याला आढळणारे हे विविध प्रकारची खनिज.
So the minerals are formed when solid crystals remain behind after the process of evaporation. आता या खनिजांची साईज म्हणजे आकार. When the hot mineral cools fast, it has smaller crystal size. बघा जेव्हा हा जो लावा रस बाहेर पडतो हा लवकर थंड झाला तर तयार होणारे हे जे क्रिस्टल्स आहेत म्हणजे जी खनिज आहेत ही आकाराने लहान असतात, परंतु ह्याच लावा जेव्हा स्लोली थंड होतो त्यावेळेला तयार होणारे क्रिस्टल्स हे जे स्फटिक आहेत हे आकाराने मोठे असतात. So you can see individual crystals in granite and you can't see many individual crystals in rhyolite. म्हणजेच या ठिकाणी बघा अनेक स्फटिक आहेत पण ते आकाराने लहान आहेत कारण हा खूप लवकर थंड झालेला खडक आहे. तर अशा प्रकारे या स्फटिकांचा आकार तो रस किंवा तो लावा कशा प्रकारे थंड होतो यावर अवलंबून असते. काही वेळेला तापमान व दाब यांच्यातील बदलामुळे खनिजांचं एका रूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर झालेलं आहे. उदाहरणार्थ हिरा किंवा ग्रॅफाइट. काय होतं तर अनेक वर्ष त्यावर गेल्यानंतर तापमान आणि दाब यांचा त्याच्यावर परिणाम होतो आणि एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात त्यांचं रूपांतर होतं. अशी रूपांतरित झालेली खनिज म्हणजेच डायमंड, हिरा किंवा ग्रॅफाइट. ही कार्बनची रूप आहेत. तर काही वेळेला सजीवांपासून असेंद्रिय खनिजांची निर्मिती होते. उदाहरणार्थ काही सजीव स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्या शरीराभोवती कवच निर्माण करतात. उदाहरणार्थ शंख शिंपले किंवा माशांची हाडे. या ठिकाणी काय होतं बघा तर कॅल्शियम कार्बोनेट हे या कवचांमध्ये तयार होतं आणि त्यातून ही खनिज तयार होतात. So outer hard structures of some organisms can become a part of a mineral when they die in rock and harden. तर हे सजीव जेव्हा मृत पावतात त्यावेळेला त्यांचं जे शरीर आहे त्यांचं जे बॉडी आहे त्यांचं विघटन होऊन अशा प्रकारे खडकामध्ये ही असेंद्रिय खनिज तयार होतात. धातू खनिजे मेटल मिनरल्स. तर बघा लोह, सोने, कथील, टंगस्टन, प्लॅटिनम ही धातू खनिजे आहेत. बघा हे आहे लोहाचं खनिज आयर्न ओर, तांब्याचं खनिज कॉपर ओर, गोल्ड. तर खनिजाला जेव्हा आपण अशा प्रकारे एखाद्या खडकाच्या रूपामध्ये पाहतो त्यावेळी त्याचा जो रंग दिसतो तोच रंग त्या गोळ्याचं जेव्हा आपण भुकटीत रूपांतर करतो तेव्हा दिसत नाही. कारण या ठिकाणी बघा आयर्न ओर किंवा गोल्ड, पण जेव्हा गोल्ड आपण प्रत्यक्ष बघतो त्यावेळेला ते कसं असतं तर पिवळं असतं. थोडक्यात या ज्या छटा असतात या त्याच्या या खडकामुळे म्हणजे अशुद्धीमुळे असलेल्या छटा असतात. तर धातू खनिज कोणकोणती आहेत बघा. कॅसेटेराइट म्हणजेच टीन ओर, कथील, बॉक्साइट, ॲल्युमिनियमचं खनिज. ही आहेत कॉपरचं खनिज म्हणजे तांब्याचं खनिज. हे आहे लोखंडाचं खनिज लोह खनिज. अधातू खनिजे ग्रॅफाइट, जिप्सम, अभ्रक म्हणजेच मायका, पोटॅश, डायमंड, हिरा, बोरॅट आणि फेल्सपार. तर ऊर्जारूपी खनिजे आहेत बघा कोळसा, त्यानंतर खनिज तेल, नैसर्गिक वायू. ही झाली ऊर्जारूपी खनिजे एनर्जी मिनरल्स. सो देर आर 3 types of minerals, that is
non-metal minerals, metal minerals and energy minerals. तर ही काही रत्न ही सुद्धा एक प्रकारची खनिजे आहेत. तर काही महत्वाची खनिजे ही रत्न स्वरूपात वापरली जातात. उदाहरणार्थ हिरा, डायमंड, माणिक, नीलमणी, पाचू, रुबी म्हणजेच काय आहे, माणिक, सफायर म्हणजेच नीलमणी, एमरल्ड म्हणजेच पाचू. तर यासारखी ही जी रत्न आहेत, ही रत्न आपल्याला एक प्रकारची खनिजच होत आणि यांना फार मोठी मागणी आहे. धातू खनिजे, अधातू खनिजे व ऊर्जारूपी खनिजे आपण बघितली. त्यापैकी काही प्रमुख आपण खनिजांचा विचार करणार आहोत. पहिलं आहे लोह खनिज, आयर्न ओर. बऱ्याचशा उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या खनिजाचा उपयोग केला जातो. आयर्न ओर्स are rocks and minerals that you can get iron from smelting. त्याच्यावर प्रक्रिया करून, या लोह खनिजावर प्रक्रिया करून लोखंड मिळवलं जातं. तर अशुद्ध स्वरूपात सापडणाऱ्या लोखंडाला लोह खनिज असं म्हणतात. Iron occurring in the impure state is called an iron ore. आता या लोखंडाची हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, त्याचबरोबर सिडेराइट ही 4 प्रमुख खनिज आहेत. लक्षात ठेवा, लोह खनिज म्हणजे लोह जे आहे, लोखंड जे आपल्याला जे सापडतं इम्प्युअर स्वरूपात असतं, म्हणजेच अशुद्ध स्वरूपात असतं, त्याचं शुद्ध स्वरूप केलं जातं. तर मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, सिडेराइट आणि लिमोनाइट या 4 प्रमुख लोह खनिजाच्या रूपात आपल्याला ही सापडतं आणि त्याच्यातून लोखंड वेगळं केलं जातं. या लोखंडाचा उपयोग आपण दैनंदिन व्यवहारात नेहमी करत असतो. अगदी छोट्याशा पिन किंवा टाचणीपासून ते मोठमोठ्या बघा गाड्या किंवा रूळ, तारा, बिल्डिंग बांधण्यासाठी लागणारे जे स्ट्रक्चर असतं ते, अवजारं ही तयार करण्यासाठी या लोह खनिजाचा उपयोग होतो. पुढचं आहे मॅग्नीज. मॅग्नीजची खनिजे ही प्रामुख्याने कार्बोनेट, सिलिकेट व ऑक्साईड या स्वरूपात आपल्याला आढळतात. आपल्या भारतामध्ये मॅग्नीजची सापडणारी ही प्रमुख 2 खनिजे आहेत. बघा, सॅलोमेलेन आणि पायरोल्युसाइट ही आपल्या भारतात सापडणारी मॅग्नीजची 2 प्रमुख खनिज आहेत. तर मॅग्नीज जे आहे याचा उपयोग बऱ्याच उद्योगधंद्यांमध्ये केला जातो. बघा, औषध तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर आज आपण काच जी बघतो त्या काचेला वेगवेगळे रंग, गुलाबी रंग असा दिला जातो. तो गुलाबी छटा देण्यासाठी, तसेच विद्युत उपकरणांमध्ये बॅटरी म्हणजे सेल जी आपण वापरतो त्या सेल मध्ये सुद्धा या मॅग्नीजचा उपयोग केला जातो. बॉक्साईट हे एक ॲल्युमिनियमचं प्रमुख धातूक आहे. बॉक्साईट हे प्रामुख्याने ॲल्युमिनियम ऑक्साईड पासून बनलेले असते. तर यामध्ये ॲल्युमिनियमचं प्रमाण 55% इतकं असतं. तर हे आहे ॲल्युमिनियमचं प्रमुख धातू म्हणजेच बॉक्साईट. आता या ॲल्युमिनियम जे आहे हे उत्तम वीजवाहक तसंच उष्णतावाहक आहे, विद्युत वाहक व उष्णतावाहक आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग हा विद्युत तारांमध्ये केला जातो. तसंच ॲल्युमिनियम हे वर्धनीय असल्यामुळे त्याचे पत्रे तयार करता येऊ शकतात. त्यामुळे विमानं तयार करणे, गाड्यांचे पत्रे तयार करणे यामध्ये याचा उपयोग केला जातो. तसंच
वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करण्यामध्ये सुद्धा अॅल्युमिनियमचा उपयोग केला जातो. त्याचबरोबरीने विद्युत तारांमध्ये सुद्धा उष्णतावाहक व विद्युत वाहक असल्यामुळे विद्युत तारांमध्ये सुद्धा या अॅल्युमिनियमचा उपयोग केला जातो. पुढचं आहे तांबे. आता तांबे हे जे खनिज आहे हे लोह व इतर खनिजांच्या सानिध्यात अशुद्ध स्वरूपात आपल्याला सापडतं. ही आहेत तांब्याची वेगवेगळी खनिज. ही धातुकांमध्ये आपल्याला हे सापडतं. तर लोह आणि इतर खनिज यांच्या स्वरूपात हे आपल्याला सापडतं. कॉपर ओर्स आहेत ही. सो नेटिव्ह कॉपर विथ मॅलेशाइट. मॅलेशाइट हे तांब्याचं प्रमुख धातुक आहे. आता या तांब्याचा उपयोग अगदी दैनंदिन जीवनामध्ये आपण करत असतो. वेगवेगळ्या प्रकारची भांडी. त्याचबरोबर तांबे हे सुद्धा एक उत्तम विद्युत वाहक असल्यामुळे विद्युत तारांमध्ये तांब्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. त्याचबरोबर मूर्त्या बनविण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करण्यासाठी, काही नाणी तयार करण्यासाठी या तांब्याचा उपयोग केला जातो. अभ्रक म्हणजेच मायका. बघा हे आहे अभ्रक. आता अभ्रक जो आहे त्याचे आपल्याला असे थर दिसतात. लेयर्स मध्ये हे अभ्रक सापडतं. हे अभ्रक जे आहे हे विद्युत रोधक आहे. म्हणजेच वीज त्याच्यातून वाहून नेली जात नाही. आता याच्या थरांच्या जाडीवर त्याची किंमत ठरते. हे जे थर आहेत म्हणजे लेयर्स आहेत त्याच्यावर याची व्हॅल्यू किंमत ठरत असते. अभ्रकाचा उपयोग अगदी आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा केला जातो. बघा अभ्रक अँड भस्म. अभ्रक भस्म म्हणून जे आहे आयुर्वेदिक औषधामध्ये या अभ्रकाचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. त्याचबरोबर इस्त्री जी आहे त्या इस्त्रीमध्ये बघा विद्युत रोधक आहे आणि त्यामुळे त्याचा उपयोग या बघा ही इथे मायका शीट म्हणजे अभ्रकाची शीट या ठिकाणी घातली जाते. तर इस्त्रीमध्ये आपल्याला या अभ्रकाचा उपयोग केलेला आढळून येतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची विद्युत यंत्रे किंवा विद्युत उपकरणामध्ये सुद्धा या अभ्रकाचा उपयोग केला जातो. रंग, बिनतारी संदेश यंत्रणा या ठिकाणी सुद्धा अभ्रकाचा उपयोग केला जातो. तर ही काही महत्वाची खनिजे आपण अभ्यासलेली आहेत. थोडक्यात आपण आज काय शिकलेलो आहोत? भूकवचातील साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती यामध्ये भूकवचामध्ये असणाऱ्या साधन संपत्तीमध्ये खनिजे, धातुके, इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादींचा समावेश होतो. ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्यांना धातुके असे म्हणतात. निसर्गामध्ये फारच थोडे धातू मुक्त स्थितीत आढळतात. उदाहरणार्थ तांबे, सोने, प्लॅटिनम, बिस्मथ यासारखे धातू मुक्त स्थितीत आढळतात. आता ही खनिज जी आहेत ही खनिज आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये प्राप्त होतात. उदाहरणार्थ भूकवचातील मॅग्मा व लाव्हारस थंड होऊन मॅग्नेटाइट, अभ्रक यासारखी खनिजे तयार झालेली आहेत. अभ्रक, गंधक, जिप्सम, पोटॅश, ग्रॅफाइट, हिरा ही अधातू खनिजे आहेत. काही खनिजांची निर्मिती ही बाष्पीभवनाच्या रूपातून झालेली आहे तर काही खनिज ही एका रूपातून दुसऱ्या रूपात झालेली आहे. लोह, सोने, चांदी, कथील, मॅग्नीज ही धातुरूप खनिजे आहेत तर दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही ऊर्जारूपी खनिजे आहेत. आज आपण धातू खनिजांबद्दल माहिती घेतलेली आहे. ऊर्जारूपी खनिज
कोणकोणती आहेत ही आपण बघितली. यांचा उपयोग कसा केला जातो आणि ही कशी तयार होतात याबाबतची माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या भागात आपण ऊर्जारूपी खनिजांबद्दल माहिती करून घेऊया. आता इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.